होममेड व्हॅनिला आणि मँगो आईस्क्रीम, हेल्दी, टेस्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रेश आईस्क्रीम. म्हैशीच्या दुधापासून जर आईस्क्रीम बनवलं गेलं तर ते टेस्टी होतं. का तर म्हैशीचं दूध हे दाट असतं आणि ते शिजवल्यानंतर अजून टेस्टी होतं. चला तर बघूया कसं बनवायचं. या ठिकाणी 1 लिटर दूध मी शिजत ठेवलेलं आहे. हे पाऊण लिटर होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. आणि आता हे पाऊण लिटर झालेलं आहे. एक लहान वाटी साखर घालतीये. साखर आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालायचंय. 1 वाटी क्रीम घालतीये, दुधावरची साय. हे घालत असताना मी आदल्या दिवशीचं घेतलेलं आहे. आदल्या दिवशीचं क्रीम हे दाट असतं. साधारण 1.5 ते 2 लिटरची साय आहे. आईस्क्रीमसाठी दूध घेत असताना त्याची क्वालिटी जितकी चांगली असेल तितकं आईस्क्रीम छान होतं. या ठिकाणी 2 लहान चमचे कॉर्नफ्लॉवर घेतेय आणि थोडंसं दूध घालून स्लरी बनवून घ्यायचंय. आता हे या बॅटरमध्ये घालायचंय. घालत असताना गॅसचा फ्लेम स्लो करायचंय. हाय फ्लेमवर घातलं तर काय होतं, गुठळ्या होतात, लम्स होतात. त्याच्यामुळं फ्लेम स्लो करूनच याच्यामध्ये स्लरी मिक्स करायची आहे. कंटिन्यू हलवत राहायचंय आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचंय. आणि हे आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स ऍड करतेय. साधारण पाव चमचा होईल इतपत ऍड करतेय. यानंतर हे बॅटर मी 2 भांड्यामध्ये डिवाइड करतेय. एक व्हॅनिला आईस्क्रीमसाठी आणि एक मँगो आईस्क्रीमसाठी. हे जे व्हॅनिला आईस्क्रीमचं बॅटर आहे हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेतेय. तर हे छान असं ग्राइंड झालेलं आहे. आणि आता मँगो आईस्क्रीमसाठी बॅटर तयार करायचं आहे ग्राइंड करून. तर याच्यामध्ये मी 2 भागामध्ये ग्राइंड करून घेतेय. आंब्याच्या फोडी घ्यायचेत आणि याच्यामध्ये ऍड करायचे. त्या ठिकाणी मी 2 आंबे घेतलेले आहेत. हे 2 वेळा मी बारीक करून घेतेय. तर हे सुद्धा खूप छान असं रंग सुद्धा छान आलाय आणि बॅटर एकदम मस्त झालेला आहे. हवं तर या ठिकाणी मँगो क्रश हे सुद्धा वापरू शकता. दोन्हीची टेस्ट वेगवेगळी येते आणि दोन्हीची टेस्ट छान येते. तर हे दोन्ही बॅटर तयार झालेले आहेत. आता हे फ्रीजमध्ये 4 ते 5 तासासाठी ठेवून द्यायचं आहे सेमी सेट करण्यासाठी. 4 ते 5 तासानंतर हे छान असं सेमी सेट झालेलं आहे. हे बघा. आता हे पुन्हा एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे. दोन वेळा ग्राइंड केल्यामुळं आईस्क्रीमला एक स्मूथपणा येतो. टेक्स्चर खूप छान होतं. तर हे ग्राइंड करून झालेलं आहे. हे मँगो आईस्क्रीमचं सुद्धा मी बॅटर ग्राइंड करून घेतेय. आता हे दोन्ही बॅटर आईस्क्रीमसाठी तयार झालेले आहेत. पुन्हा एकदा ओव्हरनाईट ठेवायचं आहे फ्रीजला. तर हे दोन्ही मी फ्रीजमध्ये पुन्हा एकदा ठेवतेय
8 ते 10 तासांसाठी ठेवायचं आहे। 8 ते 10 तासानंतर छान असा आईस्क्रीम तयार झालेला आहे। हे मी ताटात पाणी घेऊन पाण्यामध्ये ठेवतेय म्हणजे पटकन डिमोल्ड होतं। हे बघा खूप छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। बघितल्यानंतर त्याचं टेक्स्चर कसं असेल हे लक्षात येतं। खूप छान झालेलं आहे। व्हॅनिला आणि मँगो आईस्क्रीम तयार आहे। तर हे आपण आता डिमोल्ड करून घेऊया। पाण्यात ठेवल्यामुळे पटकन निघून येतं। एकदम मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे। घरच्या घरी आईस्क्रीम आपण बनवू शकतो। एकतर फ्रेश आहे, हेल्दी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्युअर आहे। ह्याच्यामध्ये कोणतीही भेसळ वगैरे येत नाहीये। त्याच्यामुळे लहान मुलांना वगैरे आपण घरच्या घरी बनवून देऊ शकतो। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।